हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचा अपहरणाचा प्रयत्न करत मारहाण. धाराशिवमध्ये 23 जुलै सायंकाळी 7:15च्या सुमारास हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करून मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागेश मडके यांचं हॉटेल भाग्यश्री येथे संध्याकाळी 5 अज्ञात व्यक्तींनी फोटो काढण्याच्या बहाण्याने नागेश मडके यांना गाडीजवळ बोलावले. फोटो काढण्यासाठी गाडीत डोकं घालताच गाडीचा दरवाजा बंद करण्यात आला आणि काचेवरती घेण्यात आल्या. त्यामुळे ते अडकले गेले. त्यांना सुमारे 5 किलोमीटर फरफटत नेण्यात आलं. या दरम्यान गाडी चालू असताना मडके यांच्यावर सतत मारहाण करण्यात आली. अखेर सिद्धेश्वर वडगाव पुलाजवळ त्यांना फेकून देण्यात आलं. या हल्लेखोरांनी हात तोडून जिवंत मारून जामखेड पुलात टाकू अशी धमकी दिली असं मडके यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी 10 जुलै रोजी मडके यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 15 दिवसातच प्रत्यक्ष अपहरण व मारहाणीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मडके यांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात कडक कारवाई करावी आणि पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. काय प्रकार घडलाय? का नाही, हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं, त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. कोणी हात पॅक केली आणि त्यांनी लगेच गेअर टाकले. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली. पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची मारायच्या देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना, ओळखीचे नाहीत ना, काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअरमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा, त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलं? हा, जेवण केलेलं होतं. काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो. कारण सगळ्यांना नाराज करतात ना, सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार 5 घडला? जण 5. नेमका प्रकार काय होता? म्हणजे काही कशासाठी? सध्या नाही, काय नाही प्रकार नाही ना, काही त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं. त्यांनी मारायचंच म्हणायचे, याला खलासच करायचं. कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. बॅक करून कशा पाय न्यायचं दररोज. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत, तरी हा प्रकार घडलाय. काय विषय? आता ते महाग थांबलेले ते काय करणार? फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? तर गाडीचं गेअर टाकले 140 पण पळणार, ती तर काय पळणार आहेत का थोडी मागं? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाची एकच मागणं आहे, ते पकडून कठोरची कठोर कारवाई. गाडी हुडकूनच आणावी त्यांनी, त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करायला. मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात नोंद होतो. कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात काठी विकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला. म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणाले, असे त्यांचा हिशेबच असलेला झालेला आम्हाला. गाडीमध्ये येताना त्या 5 व्यक्तींनी तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही, फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्याला मारून टाकायचं. ड्रायव्हर म्हणायचा जामखेडला नेतो. 5 युक्ती होती ती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय, इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडते. काय बघताय या सगळ्या घटनेकडे? आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला. सगळेजण सपोर्ट देतात आज. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं, फोनवर धमकी देत ते थोडं झालं. म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशोबानं 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही. असं मारायच्या हिशोबानं उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब होता? दरवाजामध्ये नेले अडकून? दरवाजामध्ये अडकून नेले. काही वन आहेत की माझ्या हाताला की हात बी उचलत नाही. तिथं पायाला घासले जेव्हा पूर्ण इथं हे आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला, कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता का? काय? तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ, पण आम्ही सिव्हिलला आलो. इथं इंजेक्शन दिलंय मला, पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायचं म्हणजे तिकडे चाललो आम्ही. जाताना हॉटेल बंद, आता हॉटेल बंद करून आला. हॉटेल बंद ठेवलं. मुख्य माणूस शिटवणार बायको. आता मला सांगा, नोकर काय करणार? मालकाला मारायला आज भिले नाही तर नोकर थोडी करणार. आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं. कवा मारून जाते ह्याची हीच नाही. पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे.
पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं, हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता इकडे आल्यानंतर आता हे तिथं ट्रॉफिक व्हायला लागली, पुन्हा जीवाला धोका होणे, तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पटापट आणलं होतं. पण इथं माझ्या जीवावर उठलेलं झालं आता सध्या. काय मग पुढं काय करणार आहेत आता तुम्ही? काय नाही, मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे.